त्र्यंबक नगर परिषद द्वारा 26 जानेवारी 2025 रोजी 76वा प्रजासत्ताक दिनाच्या अवसरावर उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक श्री स्वप्नील देवचके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी नगर अभियंता स्वप्नील भास्कर काकड यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार देण्यात आला। तसेच शशिकांत नामदेव भालेराव यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देण्यात आला। याशिवाय पंकज शिंपी, अनिता गुंजाळ आणि दीपाली गीते यांनाही उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले। या सन्मान सोहळ्यात माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संपत नाना सकाळी, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, राजाभाऊ शिरसाट तसेच अन्य सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। हे पुरस्कार नगर परिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी दिले गेले, जे त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्टता आणि समर्पण दर्शवतात। मी स्वप्नील भास्कर काकड, नगर अभियंता त्र्यंबक नगर परिषद। आज मला सन 2024-25 साठी उत्कृष्ट अधिकारी या पुरस्काराने सन्मानित केले आहे। गेली 1 वर्ष जी मी कामे केली आहे याची मला पोचपावती मिळाली असे मी समजतो व आगामी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हा पुरस्कार नक्कीच मला प्रेरणादायी ठरेल। तसेच आता मी जे काम करतो आहे त्याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट करून अधिकाधिक पद्धतीने कशी कामे चांगली होतील यावर मी आता आगामी काळात भर देणार आहे। मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्र्यंबक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचक्के यांचं मनापासून आभार मानतो। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आगामी सिंहस्थाची कामे आम्ही करत आहोत बांधकाम विभागामार्फत। तसेच बांधकाम विभागातील माझे सर्व सहकारी ज्यांच्या सहकार्यामुळे मला आज हा सन्मान चिन्ह मला प्राप्त झालं, त्यांचेही मी आभार मानतो। तसेच आमचे भालेराव साहेब यांना उत्कृष्ट कर्मचारी या पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।